भारताचो 80वो स्वतंत्र दीस स्वतंत्र सैनिकाचो भोवमान आनी हुतात्म्यांच्यो यादी जागत मनयलो. 6 म्हयन्यांत 8,000 नोकऱ्यो तयार करतले अशें उतर सीएम प्रमोद सावंतान दिलें. केंद्रा कडल्यान गोंयाक 2050 कोटींची मजत मेळ्ळ्याचें सीएमान सांगलें. तरणाट्यांक सतावपी प्रस्नांचेर उपाय विचारपाचो अधिकार युवा पिळगेक आसा. फुडल्या 6 म्हयन्यांत 6 ते 8,000 नोकऱ्यो तयार करतले अशें आश्वासन सीएमान दिलें. वित्तीय वर्ष 2025-26 या वर्सा भारताच्या नियंत्रक आणि महालेखाधीशन म्हणजे सीएजी कडल्यान फायनान्शियल अकाउंट प्रमाणात गोंयाक सलग 5वें वित्तीय वर्सा रेव्हेन्यू सरप्लस मेळ्ळें, जाका लागून आर्थीक विवेकबुद्ध तिगोवन दवरून राज्याच्या उदरगतीक गुंतवणूक चालू दवरपाक मेळटा. तशेंच वित्तीय वर्ष 25-26 या वर्सा भारत सरकारा कडल्यान कॅपिटल इन्व्हेस्टमेंटा खातीर 2,050 कोटी रुपया मेळ्ळे. गोंय राज्याच्या इतिहासात आतापर्यंत हो सगळ्यात व्हडलो आंकडो आसा. आयचो युवक एक वेगळ्या पद्दतीत विचार करता. झेन झी आणि झेन अल्फा हांचे करियर आणि लायफ हाच्या कडेन पळोवपाचो दृश्टिकोन पुरायपणान वेगळो आसा. ह्या फुडल्या पिळगेक आणि तांच्या विचाराक मदीं दवरून तांच्या फुडाराचो रोड मॅप आमी आखता. सरकार म्हणून आमी मानता की युवकांक प्रश्न विचारपाचे स्वतंत्र आसाच आणि नवीन आयडियाज नवीन इनोव्हेशन फुडें हाडपाकूय बी तांकां केन्नाच आडमेळे येवचे न्ही हाच्या खातीर सरकार सदोदीत ओपन आसा. वर्सांनी तर आमी ह्या देशाच्या विकासाचे नवे शिखर गाठताना पळयता. भारत एक देश, एक संविधान, विविध भाषा, विविध प्रांत, 140 कोटीची भारतीय जनता आणि 80 वर्सांचे दायज हे या देशाचे खाशेलेपण. या देशाची आपली एक नवी ओळख निर्माण केल्या. आयज अभिमानान सांगता, म्हजो भारत वर्ल्ड फास्टेस्ट ग्रोईंग मेजर इकॉनॉमी. म्हजो भारत यूपीआय क्रांतीचो जनक. दर म्हयन्याक 22 अब्ज डिजिटल ट्रान्झॅक्शन सोपे पद्दतीत करून जगाक दाखोवपी एक देश. भविष्याची तत्नाय आमी थोड्याच दिसां भितर करतले. आमी पळयता की गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन हे स्थापीत करून 3,000च्या पेक्षा चड भुरग्यांक आमी गोंयभरांतल्या सगळ्या भुरग्यांक नोकऱ्यो दिवपाक शकल्यो हेच गोंय सरकारान दाखोवन दिलां. येताच्या काळात आनीक 2,000 भुरग्यांक गोवा स्टाफ सिलेक्शनांतल्यान मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरंट पद्दतींतल्यान सगळ्या जाणांक नोकऱ्यो मेळटल्यो हे अभिमानान मुख्यमंत्री म्हणून म्हाका सांगता आसतना खूब खासा खोस भोगता. आमकां काळजी आसा, आमकां चिंता आसा गोंयांतल्या अर्धशिक्षीत भुरग्यांची. मागीर ते 10वी फेल 12वी फेल ह्या गोंयभरांतल्या भुरग्यांची म्हाका काळजी आसा. आणि ताकाच लागून गोवा ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन ह्या नावाची संस्था पयलेच फावटी एस्टाब्लिश करून तांकां आमी अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो नोकऱ्यो ह्या गोवा ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनांतल्यान दिवपाक शकले. 5,000च्या पेक्षा चड भुरगे आज ह्या गोवा ह्युमन रिसोर्सांत हांगासर काम करता आसतना आमी पळयता. तांकांय बी जे योग्य तो पगार आणि मोबदलो दिवपाचो सरकाराची मोख आसा. अशा पद्दतीत सरकार वेगवेगळ्या पद्दतीत नोकऱ्यो ह्यो आनीक नव्यान नव्यान क्रिएट करीत आसा. आणि ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन आणि त्याच बरोबर वर्क चार्ज ह्या डिपार्टमेंटा अंतर्गत आमी फुडल्या येता त्या 6 म्हयन्याच्या भितर आमकां खात्री आसा की 6 ते 8,000 नोकऱ्यो ह्यो आनीकूय बी आमी निर्माण करपाक शकतले. हांव इतकेंच सांगता आणि परत एकदा सगळ्या भारतीयांक हांव आयच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्यो खूब खूब परबी भेटयता. देव बरें करूं. जय हिंद, जय भारत. दिवचले 80वो स्वातंत्र्य दीस व्हडा उमेदीन मनयलो. उपविभागीय दंडाधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या आवारात आमदार प्रेमेंद्र शेटीन राष्ट्रीय ध्वज उबारलो. ह्या वेळार दिवचलचो आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटये, उपविभाग दंडाधिकारी शुभम नायक आणि वेगळे सरकारी अधिकारी हजर आसले. पुणेच्या क्रांती मैदानात झालेल्या स्वातंत्र्य दिसा WRD मिनिस्टर सुभाष शिरोडकर, नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर,
रितेश नाईक आणि हेर सरकारी अधिकारी हजर असले. म्हापशे व्हडा उमेदीन 80वा स्वातंत्र्य दीस मनयलो. उपविभागीय दंडाधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या आवारात मंत्री रोहन खंवटेन राष्ट्रीय ध्वज उबारलो. ह्या वेळार पालिका आणि वेगवेगळे सरकारी अधिकारी आणि हेरांचो भोवमान केलो. प्रकल्पाचेर विचार सुरू केल्लो आसा. सुशासन सोंपें, स्पिडी, ट्रान्सपरंट करप हें आमचें ध्येय आसा. नव्यान तयार केल्लो गोवा स्टेट पोर्टल नागरिकांक मेळटलो. ताचेर सरकारी सेवाची म्हायती उपलब्ध जातली. IT खात्यान वन मॅप गोवा इनिशिएटिव्हच्या माध्यमांतल्यान विविध खात्यांक एकाच GIS प्लॅटफॉर्मार हाडिल्लो आसा. 32 खात्यांचो 273 सेवा ताचेर उपलब्ध आसात. भविष्याचो विचार करतना गोंयांत गुंतवणूक हाडून उच्च दर्जाचो रोजगार संधी निर्माण करप हे सरकाराचें प्राधान्य दिसता. पेडणेच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या आवारात निळकंठ हळणकारान राष्ट्रीय ध्वज उबारलो. ह्या वेळार आमदार प्रवीण आल्लेकार आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. आमचे हे साळावलीचे धरण, या धरणा खातीर त्याग केल्ले आमच्यो 650 फॅमिली, आणि आयज त्या 650 फॅमिलीक ज्या वेळाचेर इतके तांकां सनदी दिल्यो, तांकां रावपा खातीर घर बांदपा खातीर 400 स्क्वेअर मिटर प्लॉट दिलो, तांकां शेती खातीर साधारण ते 10,000 स्क्वेअर मिटर जमीन दिली. पूण ही सगळी मालमत्ता दिवनय तांकां ते म्हणजे सरकाराच्या अधीन आशिल्ले. तांकां ताजेर केन्नाच सवलत मेळनाशिल्ली, अनुदान मेळनाशिल्ले, तांचे म्हणजे कृषी कार्ड जायनाशिल्ले. अशा वेळाचेर आमी सगळ्यांनी मागणी केली सुभाष भाऊ कडेन की आमच्या जमनीचो ताबो ह्या धरण योजना कडेन दिवचो. आणि गेले ते 4 वर्सां अविरत कश्ट आणि परिश्रम या सगळ्या इंजिनियरांक घेवन आमी म्हाका दिसता की 1 डझनभर या 4 वर्सांत मिटिंगो घेतल्यो. या लोकांक न्याय दिवपा खातीर, या लोकांक तांच्यो जमनी तांच्या नांवाचेर करून दिवपा खातीर, तांच्या जमनीच्यो बाउंड्री अधिरेखीत करून दिवपा खातीर आमी कश्ट घेतले. तांच्या घरा कडेन पावपा खातीर रस्ते आसतले, धरणाचे उदक तांकां मेळनाशिल्लें पिवपाक, ते धरणाचे उदक प्रत्येकाच्या घरा कडेन 24 तास मेळपा सारकी वेवस्था आयज आमी केल्ली आसा. वेगळो अध्याय म्हणजेच आमी आयज आमचे पर्यटक येतात, ते पर्यटक बिचाचेर वतात, सँडाचेर वता, सन सँड आणि सी पळोवपा खातीर, दर्या पळोवपा खातीर. आयज आमी आव्हान केल्लें आसा की दुसरे तरेचे एक पर्यटन हे जागतीक नकाशाचेर साळावली धरणाच्या तीराचेर पळोवपाक मेळपाक जाय. आमच्या ह्या साळावली धरणाच्या तीराचेर आनी एक व्हडलो प्रोजेक्ट येवपाचो आसा. तो आमचे म्हणजेच आमचे वेलनेस सेंटर, ज्या वेलनेस सेंटरा भितर आयुर्वेद आसतले, नॅचरोपॅथी आसतले, होमिओपॅथी आसतले, थी आसतले, आमचे योगा सेंटर आसतले, मेडिटेशन आसतले, आमचे म्हणजे बाकीचे सगळे जो आमचो भारतीय परंपरेच्या नुसार जो औषधोपचार आशिल्ले ते सगळे हांगा जातले. आणि एक 5 स्टार फॅसिलिटी आमकां मेळपाक लागतली. आमी पळयतात की आमच्या डाव्या सायडीन, तुमच्या उजव्या सायडीन तुम्ही पळयतात की थी 16 कॉटेजीस आयिल्ले आसात, 5 स्टार क्वालिटीच्यो कॉटेजीस. आमचे भुरगे थी कामाक लागले. आनी 50 रुमाचे हॉटेल थी येता. आजूबाजूक आमचे स्वताचे हॉटेल आमी बांदपाक जाय. एक पर्यटन क्षेत्र म्हणून हांगा नाव लौकीक मेळपाक जाय.